दानी है जीवन का पानी तेरी मग थांब के भेटो. आता मी तुम्हाला भेट करून देते. चला आता हे मी पाव खाऊ की नाही खाऊ सांगा जरा. तिथं तुम्ही हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि मी आहे आर्या आणि आत्ता वाजता सकाळचं 10:30 वाजता आणि आज आहे संडे. आज संडे असं वाटतं की काहीच काम करायचं नाही, असं आळस आलेला आहे ना, लेझीपणा नको वाटते. क्योंकि आज किती उशीरनं उठलं, 8:30ला उठलं. 7 वाजता उठलो होते म्हणजे की थोडं झोपूया, संडे आहे. आणि बरोबर 8:30ला उठली तर बघते तर पाणी नाही आहे आमच्याकडे. तर म्हटलं की बापरे काय झालं आहे, आता कसं करायचं. मग थोड्या वेळ वाट बघितली आणि 9:30ला पाणी आलं. मग पटपट आंघोळ वगैरे करून घेतलो. आणि आता बघा, आता रात्रीचं जरासा पावभाजी राहिलेला, आता आरोहीला क्लासला जायचं आहे तर तिला मी गरम करून देते. आणि मी माझ्यासाठी बघूया काहीतरी सँडविच नाही तर पोहे करून देते. बघूया काय वेळ मिळतं, क्योंकि अजून काहीच काम झालं नाही घरात. फक्त आंघोळ झाली आणि कपडे झालेले आहे. ही बघा आरोही, आता ही जाणार आहे क्लासला. आणि ही बघा आमची गुडिया. आमची गुडियाची अजून आंघोळ झाली नाही आहे, आता आंघोळ करणार. आणि गुडियाचा तर रोज उठून एकच प्रॉब्लेम, मी आंघोळ झाल्यानंतर कुठले कपडे घालू, मी आंघोळ झाल्यानंतर मी कुठले कपडे घालू, मला हेच दे फ्रॉक. आता हे बघा कसला फ्रॉक काढून ठेवलेली आहे ती. हे बघा, हे बघा आता हे फ्रॉक घालणार म्हणते ती. आमच्याकडे कसा पाऊस पडलं तरी पण गरम होते, त्याबद्दल तिला म्हणते की मी नको घाल असले कपडे. चला आता मी आरोहीला नाश्ता करून देते, पाव वगैरे गरम करून देते. फक्त एवढंसं राहिलेलं आहे रात्रीचं ग्रेव्ही. ती म्हणायला लागले की मम्मा मी हेच खाऊन जाते. 2 पाव आहे. तर मी माझ्यासाठी कॉफी करून घ्यायला लागले. आरोही नाश्ता करून घेते बघा. रात्रीचं थोडं राहिलं होतं ते तरी पण टाकू शकत नाही ना, चांगलं आहे तर. हे बघा मी माझं कॉफी पिऊन घेते. आणि हे बघा हे जाहिराचं तयारी बघा. हे बघा गुडियाचं, हे बघा फ्रॉक, हे बघा पावडर काढून ठेवलेली आहे. हे बघा टिकली लावणार, हे क्लिप लावणार. काय तुम्हाला एक प्रश्न, कुणाला संडे आवडतं सांगा मला कमेंट करून. कुणाला संडे आवडतात? मी सांगू मला काय, मला संडे जरा पण आवडत नाही. क्योंकि ना मंडे टू सॅटर्डेपेक्षा ना संडेला खूपच काम असतं. आणि इकडे मुलं पण घरी असतात, सगळे घरी असतात. तर काय काम करायचं काय नाही करायचं काय समजत नाही. बघा आता गुडिया तयार झालेली आहे. ही बघा गुडिया, उठ बाबा, उठून दाखव जर फ्रॉक तुझे. हे बघा आत्ता ना 12 वाजलेलं आहे, लेकिन अजून माझं कायच नाश्ता नाही काय नाही. गुडियाचा आणि आरोहीचा नाश्ता झालेला आहे. आरोही गेलेली आहे ड्रॉइंग क्लासला. आणि ही बघा आता ही तयारी करून बसलेली आहे. आणि मी सकाळी 10 वाजता ना गुडियाच्या पप्पाला फोन करून सांगितलं की भाजी राहिलेली आहे, तुम्ही पाव आणा. त्यांनी पण हो आणतो असं म्हटले. क्योंकि आरोहीची तर मी म्हटलं की माझ्यासाठी एक 5 पाव आणा, हो म्हटले. त्यांनी तेव्हा आता काय सांगितलं नाही. आणि आत्ता मी 11ला ना आरोहीचा क्लास होता, तेव्हा फोन लावली, तिचा क्लास आहे कुठं आहे तुम्ही म्हणून. तेव्हा पण त्यांनी कायच सांगितले नाही कुठं आहे काय आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर त्यांनी आले आरोहीला घ्यायला. आणि त्याच्यानंतर आरोहीला पण सोडायला पण गेले, क्लासला सोडले, परत आले त्यांनी पाव घेऊन. तेव्हा सांगतात की नाही त्यांच्या कामामध्ये कोणतरी बाईचं मिस्टर वारले होते, मी तिकडे गेलो होतो असं सांगितले. मग तुम्ही तिकडे गेलो होतो तर मग परत त्यांनी आले आणि अजून आंघोळ केले नाही काय नाही, जाऊन बघा हे पाव आणले. आता हे मी पाव खाऊ की नाही खाऊ सांगा जरा. तिथं तिकडे तुम्ही मातीला जाऊन आले. आणि एवढं पण कसं एकदा घाईघाईत ना काहीच विचार करत नाही आहे. येऊन आंघोळ करून नंतर आणायचा ना. आता त्यांनी तिथं मातीला जाऊन आले, सगळे डेड बॉडीकडे सगळे हे केले आणि जाऊन करून ना पाव आणले बघा. हे आता मी तर हे खाणारच नाही. आता काय नाही, तर माझ्याकडे ब्रेड होते, त्या ब्रेड बरोबरच खायला लागले. हे बघा आता ब्रेड बरोबरच खाते की हे पाव तरी खाणार नाही, मी टाकून देणार. आमच्यामध्ये जर असं कुठंतरी मातीला वगैरे जाऊन आलं तर जोपर्यंत आंघोळ करत नाही तोपर्यंत बाहेरचं पण काहीच हे करत नाही. हे पण बघा त्याने आंघोळ केले नाही काय नाही, जाऊन पाव आणलेले तर ठेवले. आता काय डोकंदुखी होते बघा असंच एकदा.
आत्ता वाजले 1:30, 1:30 वाजलेले आहे. आता आरोही पण क्लासवरनं आलेली आहे. आत्ता मला झाडू फरशी झाला बघा. एक दिवस संडे जरा उशीर न उठले की असं परिस्थिती आहे बघा. किती 1:30 झाले बघा. आणि तिथं तरी काय वेगळंच काम चालू आहे तिथं गुडियाचं तरी. आणि इथं बघा मी फक्त भात आमटी केलेले आहे. माझ्याकडे कायच भाजी नाही. ह्यावेळी गुडिया आजारी पडली म्हणून मी भाजी आणायला गेलेच नाही आहे. आता इथं आमटी केलेली आहे मसूर डाळची. आणि इथं बघा आमच्याकडे एक ना नवीन ना पोएम म्हणणारीवाले पोएम म्हणजे की पोएम शिकवते बघा टीचरसारखी असते ती आलेली आहे. आणि तुम्हाला कुणाला शिकायचं आहे तुम्हाला शिकायचं आहे तुमच्या लहान मुलांना शिकायचं तर आम्ही नंबर देतो त्याच्यावर कॉल करा तुम्ही. आम्ही रजिस्टर करून घेतो. चला मग आधी तुम्हाला मी त्यांचं भेट करून देते. आमके भेटो. आता मी तुम्हाला भेट करून देते. चला आता आमचे नवीन टीचर बरोबर. हे बघा चला. मले जल दानी जीवन का पानी आ लगाओ तो धरता इवानी करता टिंकल टिंकल लिटल I'll have one month what you are about Johnny is papa eating sugar no papa telling her lie papa open your mouth papa तेरी बगल बुलिया जिया बैठे दिल कर तेरी बात मग मग जब पीती जाए तू बड़े क्षमा तूने मग की शरारा. हे बघा ऐकलं ना. आणि हे ना बाय 1 गेट 1 फ्री ऑफर आहे. तुम्हाला स्कूलचं पोएम सोबत बॉलिवूड सॉन्ग पण सगळं ती शिकवणार आहे. स्कूलच्या पोएमसोबत बॉलिवूड सॉन्ग पण तुम्हाला शिकवणार आहे. मग चला पटपट नाव हे करून घ्या रजिस्टर करून घ्या नाहीतर मिस होणार तुम्हाला हे टीचर. चला मग मी ह्या व्लॉगनं इथंच एंड करते. आता ह्यानं जेवण वाढून देते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला मग आता उद्या एक नवीन ब्लॉगवरनं भेटूया. चला तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.